डाव्या साईडला जातो तो सज्जनगड, ठोसेघर, साळकेवाडी. इकडे जाणार तो कास पठारावरती, वासोटा किल्ला, बामणोली, तापोळा. सगळे सोनकीची फुलं आहेत बाजूला. कास पठारावरील फुले सध्या सर्व बहर संपलेला आहे आणि अगदीच मोजकेच फक्त काही फुलं फ्लावरिंगमध्ये आहेत. त्यापैकीच टोपली कारवी, काही मुरडाणीच्या स्पेशीज, काही स्मिथियाच्या स्पेशीज. बाकी सगळं शुष्क होत चाललेलं आहे आणि साधारण आठवडाभरामध्ये सगळंच फ्लावरिंग संपून जाण्याची शक्यता आहे. कास पठारावरील सध्या फुलांचा मौसम संपलेला आहे. साधारण सप्टेंबरच्या 3ऱ्या आठवड्यापर्यंत फुलं उमललेली असतात आणि तिथून पुढं त्यांचा बहर संपतो. झाडांच्या वरती एवढं शेवाळ बसलेलं, मॉस म्हणतो आपण, जे डाळिंबीच्या गुट्टी बांधण्यासाठी वापरतात ते. सोनेरी प्रतिबिंब दिसायला लागलं सूर्याच्या पाण्यात. सकाळी लवकर उठून चहा, नाश्ता आटोपून व टिफिन घेऊन तिथूनच फेरी बोटीने वासोटा पायथ्याकडे प्रयाण चालू केले. कोयना धरण पूर्ण क्षमतेने भरले असल्याने बोट थेट वन विभागाच्या तपासणी नाक्यापर्यंत जाते. या प्रवासाला साधारण 1 तास लागतो. बोट प्रवासादरम्यान बोटीचे मालक श्री रामचंद्र साळुंखे यांच्या मनमुराद गप्पा झाल्या. त्यामध्ये त्यांनी शिवसागर जल साठाच्या दुसऱ्या बाजूला असणाऱ्या लोकांची जीवन पद्धती, अडीअडचणी, मुलांची शाळा, वैद्यकीय उपचार यासंबंधी माहिती दिली. निवडणूक दरम्यान केवळ एक मतदारासाठी स्वतंत्र मतपेटी येते असेही त्यांनी सांगितले. तर बोटीतनं उतरल्यानंतर समोर सह्याद्री व्याघ्र राखीव टायगर प्रोजेक्ट प्रकल्पाची वेलकम कमान आहे. तिथूनच आत फॉरेस्टचं ऑफिस आहे. खूप घाबरलेल्या अवस्थेमध्ये हरिण उड्या मारत चालले. सांबर आणि ते गेलं. बरेच जंगली प्राण्यांचे, फुलपाखरांचे, पक्ष्यांचे, मुलांच्या माहितीसाठी फोटोग्राफ्स पण लावलेले आहेत. समोर वन विभागाचं नोंदणी केंद्र आहे. त्यात सगळ्या बॅगा चेक केल्या जातात.
सोबत आणलेल्या साहित्यामध्ये प्लास्टिकच्या व्यतिरिक्त किंवा प्लास्टिक सोबत जे काही वस्तू आहेत त्याचं चेकिंग केलं जातं वन विभागाच्या मार्फत आणि त्याची नोंद घेतली जाते रीतसर. तिथं आम्ही चेक करून आलो आहोत प्लास्टिक बॉटल वगैरे. तुम्हाला काय करता येतं, हां प्लास्टिक टाकून याच्यासाठी आपण हां बरोबर आहे. डिपॉझिट होतो आणि ते तुम्ही संध्याकाळी जर नाही आणलं तर ते आपण तुम्हाला 500 देत नाही, रिपोर्ट करत नाही. ते सर्व कचरा तो फाईन म्हणून पेनल्टी पण जमा करून घेतला जातो. अदरवाईज जर प्लास्टिक जमा केलं तुमच्याकडे सगळं किंवा दाखवलं चेकअप केलं तर मग परत देता तुम्ही. हा परत गाईड फी पण काय घेतो का आपण? गाईड फी म्हणजे तुमचं ते एंट्री फी मध्ये जाते. हां आम्ही बोटिंग जिथं रजिस्ट्रेशन केलं त्यातच आहे. तुम्ही आला की इथे तुमचे पर हेड 100 रुपये. हं. बोट एंट्री 4 झोन असल्यामुळे पर हेडला ते 150 रुपये. बोटवाला गाईड म्हणून तुमच्यासाठी वरती येतो. हो हो त्याला 250 रुपये आपण इथं तुमच्यातून जमा करून दिले जातात. ते 400 एक बोट मागे 400 रुपये एक्स्ट्राने गेलं पर हेड 100. आणि शेवटची बोट इथनं किती वाजता निघते? शेवटची बोट म्हणजे शेवटला आम्ही 1 वाजता इथून वरती सोडायचं बंद करता. जे वर गेले त्याने किती वाजेपर्यंत? 4 पर्यंत आम्ही खाली बोलवतो. लास्टला 5ला शेवटची बाहेर काढतो. 5च्या आत सगळ्या बोटी इथून निघतात. इथून किल्ल्याच्या ट्रेकसाठी सुरुवात होते. शेजारी जंगली आवळ्याची झाडं आहेत. सध्या त्याला आवळे नाही, त्याच्यासोबतच इलॅग्नस लॅटिफोलिया म्हणून आंबोळीचं की जे पिकल्यानंतर खूप आंबट गोड चवीला खूप गोड लागतात. समोर शिकेकाईचा पण वेल आहे मोठा. ट्रेक चालू होऊन नुकते 4 दिवस झाले असल्यामुळं बरीचशी सुरुवातीच्या काळातल्याने सुट्टी असल्यामुळं जाणाऱ्यांची गर्दी आहे. एक रस्त्यात आडवा आलेला ओहोळ. तर मुबलक प्रमाणामध्ये मॉस तयार होतं डेन्स फॉरेस्टमध्ये. हे ट्रेक सुरू केल्यानंतर पहिल्यांदा जे मंदिर लागतं ते हनुमानाचं मंदिर. इथं 2 छोटे छोटे ओघळ एकत्र येतात, छोटासा संगम तयार होतो. त्याचं दर्शन करून सगळे भाविक पुढे जात असतात. बसण्यासाठीचा विसावा तयार केलेला आहे, पण एवढ्या कमी कालावधीत बसायची सवय लावून घ्यायला नको आहे. 4च दिवस ट्रेक ओपन झाल्यामुळं फारशी पाऊलवाटा रुळलेल्या नाहीत. आणि जेवढे सकाळी लवकर चालायला सुरुवात करत तेवढं एक्झर्शन थोडंसं कमी जाणवतं. ऊन तापल्यानंतर थोडंसं घाम यायला सुरुवात झाली की पुढचं चढण जरा थकवा आल्यासारखी जाणवते. ब्लॅक पेपर, पायपर नायग्रम किंवा काळ्या मिरीचा वेल म्हणतात, तो सदाहरित जंगलामध्ये ठिकठिकाणी सापडतो. इथे हा विपुल प्रमाणामध्ये काळ्या मिरीचा वेल, आडुळसा, इलॅग्नस, पहाड जांभूळ विपुल प्रमाणामध्ये सापडतं आहे. आता सध्या काही याला मिरी लागलेल्या नाहीत, पण खूप उंच झाडापर्यंत हा वेल असाच वरती जातो.
खाली पडलेली काळी पाने यावरून हा झाडाचा प्रकार आहे तो नेटम, जो साधारण समुद्र सपाटीपासून 400 मीटर उंचीनंतर सापडतो. वनस्पतीशास्त्रात मधील जिम्नोस्पर्मचा प्रकार आहे. त्याची बार्क, काळी पानं आणि हिरवी असतांची अशी पानं यावरून हे प्लांट जिम्नोस्पर्म आहे हे ओळखता येतं. कोल्हापूरवरून एक पिल्लू आले. नाव तुझं? वय किती? कुठल्या वर्गात शिकतेस? पहिली. 9:15ला चढायला सुरुवात केली होती. आता 11:15 वाजतात आणि अजूनही साधारण 12 वाजेपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. रस्त्यात एक झाड उन्मळून पडल्याची खूण खूप दिवसापासून आहे. अनेक ब्लॉगर आणि ट्रेकरच्या शूटमध्ये हे झाड दिसते. बरेच हौशी मुलं वरती चढतात. मी मित्रांना शूट करतोय आणि खालून मित्र मला स्नॅप घेत आहेत. पिल्लू पिल्लू कॅमेरावर काठी पडली तुझी. 7 वर्ष तिचं वय. हे अंदमान निकोबार प्रमाणेच उंच झाडासाठीचे फुटरेस्ट असतात. ते याही झाडाला दिसतात. त्याला बॅटरीजेस पण म्हणतात. की झाडाला आधार देण्यासाठी हे महत्त्वाचं काम करतात. ॲडिशनल रूट म्हटलं तरी चालेल. अरे थोडं जर ह्याच्यावर पाणी पडलं ना, चढता पण येत नाही, उतरता पण येत नाही. काही स्पॉट खूप निसरडे आहेत. योगायोगाने पाऊस नसल्यामुळं घसरण नाही, नाहीतर चढणं उतरणं खूप अवघड होऊन बसतं. एकाच ठिकाणी दोन्ही प्रकारची कारवी दिसते. ही लहान कारवी आणि ही आहे ती मोठी कारवी स्ट्रॉबेलॅन्थस. आणि इथून विहंगम दृश्य दिसतं. ते शिवसागरचा एक फाटा पाण्याचा प्रवाह जो वासोट्याच्या पायथ्याला घेऊन येतो, तो जेव्हा कोयना धरण पूर्ण भरलेलं असतं तेव्हा ते पाणी इथपर्यंत आलेलं असतं. त्यामुळं कमी चालावं लागतं. पण जसं पाणी खाली जाईल तसं होडी पाठीमागच थांबतात आणि तिथून मग पायी खूप लांबपर्यंत चालत यावं लागतं. तर हा विस्तीर्ण जलाशय, हाच तो विस्तीर्ण जलाशय की या पॉईंटपासून डाव्या साईडला तापोळा साधारण 35 किलोमीटर राहतो आणि उजव्या साईडला साधारण 40 किलोमीटरपर्यंत कोयनाचं धरण राहतं. समोर दिसणारं सगळा प्लॅटो सोनकीचा आहे आणि त्याच्यामध्ये मोठी कारवी जे गव्याचं आवडतं खाद्य आता सध्या फ्लोरियामध्ये फ्लावरिंगमध्ये आहे. हा सोनकीचा पॅच पण साधारण अजून एक 8 दिवसापर्यंत टिकेल आणि त्यानंतर त्याचं फ्लावरिंग संपून जाईल. हे समोर दिसतंय ते शिवसागरचं विहंगम दृश्य आणि त्याच्या उजव्या साईडला दिसतो तो जुना वासोटा फोर्ट. दोन्ही किल्ल्यांचा वापर पूर्वी नजर कैदेसाठी केला जात होता. छान फुललेली सोनकी, त्याच्यामधूनच कारवी आणि त्याच्या पार्श्वभूमीला विहंग दृश्य शिवसागर जलाशयाचं. आता दुपारचे 11:30 वाजता आहेत आणि हा शेवटचा टप्पा राहिलेला आहे. साधारण 15 मिनिटात हा टप्पा पूर्ण होईल. ज्याला आगीचं बोंड म्हटलं जातं तो वनस्पती प्रकार
ह्याचे काटे अनकुचीदार असतात आणि ते एकदा त्वचेला चिकटले की खूप खाजवतं. हे आमच्या बोटीतील सहप्रवासी तरणीबांड असल्यामुळं पटपट पुढे आलेत, तरीच फार नाही अंतर पडलं. हा तो गडाचा मुख्य दरवाजा, दोन्ही बाजूला बुरुज, इथून आत जाणारा प्रवेशद्वार. पूर्वी हा बंदिस्त होता. नंतर 1818 साली इंग्रजांनी लूट केली. 5 लाख रुपये इथून हस्तगत केले म्हणे आणि हा संपूर्ण दारुकोटारचा किल्ला जाळून भग्न केला. प्रवेश करता क्षणीच डाव्या साईडला त्याचे छोटेसं मंदिर आहे. प्रत्येक छत्रपतीच्या किल्ल्यावरती प्रवेशद्वारानंतर एकतर गणपती किंवा हनुमानाची मूर्ती असते. पूर्वी एकसंग मंदिर होतं, आता मात्र फक्त मूर्ती शिल्लक आहे. प्रवेश केल्यानंतर डाव्या बाजूला लगेच एक पाण्याचं टाकं दिसतं हनुमान मंदिराच्या जरा पुढं, आणि उजव्या बाजूला एक सुळका आहे. आणि तसंच पुढं आल्यानंतर समोर दिसणारे चगदेवच्या किल्ल्याच्या बाजूचे डोंगर आणि हे डाव्या हाताला मंदिर. खूप जुन्या काळची एक पिंड आहे पलीकडं आणि त्या मानानं एक नवीन पिंड अलीकडे दिसते. वरती एक देवीचा फोटो लावलेला आहे आणि हे छोटंसं गर्भगृह, त्याच्या दोन्ही बाजूला चौकटी केल्या आहेत. समोर एक चौकट केलेली आहे, डाव्या हाताला एक चौकट केलेली आहे. हे धान्याचं कोठार आणि हेच 1818 साली जेव्हा इंग्रजांनी किल्ल्यावरती तोफ गोळ्यांचा मारा करून किल्ला जाळला, त्यावेळेस हे कोठार पण जाळलं गेलं आणि किल्ल्याची प्रचंड हानी केली गेली. बरोबर 11:50 आम्ही इथे पोचलो आहेत. इथे एक छोटासा बुरुज आहे आणि पाठीमागं नागेश्वर सुळका आणि त्यानंतर हे पाठीमागं सह्याद्रीचा रौद्र कडा. इथं पूर्वी तटबंदी होती, बुरुज होता, तो ढासळलाय. जरा तीव्र उतार आहे आणि काही त्यातले दगड लूज झालेले आहेत, सैलसर आहेत, त्यांचा बी आधार घेता येत नाही. योगायोगानं पाऊस थांबला असल्यामुळं घसरण निसरडपणा काही नाही. मात्र वारं जर जोराचं असेल तर सळ बसून गेलेलंच सोयीचं. इथून हे विहंगम दृश्य दिसतंय. आता इथूनच आपण पाहिला होता हा मुख्य बुरुज आहे आणि इकडं चोरावणे मार्गे किल्ल्यावरती येणारा दुसरा एक मार्ग आहे.
वाट खूप निमुळती असल्यामुळं फक्त बाहेरचे पर्यटकच जातात तिथं. समोर दिसणारा सुळका तो पहिला सुळका सोडून त्याच्या पुढचा जो हा सुळका येतो त्याला नागेश्वर सुळका असं म्हणतात. आणि त्याला खूप मोठा वळसा मारून म्हणजे साधारण या दिशेने असं बाहेरून जावं लागतं त्या सुळक्यावरती. त्याला 1 दिवसाचा ट्रेक करावा लागतो पूर्ण. आणि हा कोकणकडा सह्याद्रीचं रौद्र रूप, खालची मोठी दरी आणि हा कडा आणि हा मुख्य वासोटा किल्ला. हा गडावरील मुख्य राजवाडा. त्याच्या सभोवती तटभिंत, मध्ये पुष्करणी पण होती. त्याचे हे काय अवशेष. काही खुणा दिसतात त्याच्या. कीटकांनी पानं खाऊन त्याचं नक्षत्रा जाळीत रूपांतर केलेलं आहे. हे लिया डायोकाचं झाड आहे. हा सगळा गव्यांचा वावर आहे. हे गव्यांचे पायाचे खुराचे ठसे. तर आसपास कुठं तर गव असण्याची शक्यता आहे, कारण सगळे वन हे ताजे आहेत. पाऊस पडून गेल्यानंतरचे वन आहेत. आणि पाय कितपर्यंत खोल गेला आहे त्यावरून त्याच्या वजनाचा अंदाज येतो. शिवाय ह्या सगळ्या वातावरणामध्ये जळू खूप संख्येनं आहेत. 1 मिनिटापेक्षा जास्त जर आपण एका ठिकाणी उभा राहिलो तर आपल्या बॉडीचं टेम्परेचर, तापमान त्यांना कळतं आणि आपल्या दिशेने येऊन चिकटतात आणि मग रक्त प्यायला सुरुवात होते. इकडे काय पर्यटकांचा वावर नाही. हा तो गव्याचा पाय पर्यंत खोल सगळे ताजे वन आहेत. आणि पायांच्या खोलांची संख्या जास्त आहे, याचा अर्थ कळप मध्यम किंवा मोठा असावा. म्हणजे एवढ्या तटभिंतीच्या कडेने सुद्धा ते गव्यांचे ठसे दिसतात आपल्याला. त्याचा अंदाज येतो की, आणि पायाची खोली त्याचं वजन दर्शवते. नागेश्वर सुळका इथे ट्रेक करता येतो. हा गडाच्या बांधकामासाठी वापरला जाणारा चुना आणि पंचधातूचं मिश्रण करण्यासाठी चुन्याचा घाणा. यात लाकूड बांधून हे गडावरील दुसरं टाकं. हे पूर्वी पाणी पिण्यायोग्य होतं खरं, पण सध्या मात्र त्या अवस्थेत नाही. इकडं गाळ, माती, वाळू साठलेला आहे. इथलं हे गडावरलं पाणी गोळा झालेलं पर्क्युलेशननं या टोहामध्ये उतरत होतं आणि हेच पिण्यायोग्य पाणी गडावरती वापरलं जायचं. पण आता मात्र तसं पिण्याच्या अवस्थेत नाही. त्याची जी वरची रेष दिसते की ज्यामध्ये मळकट भाग दिसतो दगडांचा, ते पूर्ण पावसाळ्यामध्ये भरलेला उच्च थर आहे पाण्याचा. आणि आता सध्या जो थर आहे तो सर्व ऋतूमध्ये तेवढाच राहतो. कितीही कडक उन्हाळा पडला तरी यापेक्षा पाणी खाली जात नाही. याची कायम लेवल टिकून राहते. आणि याला सर्व बाजूने छोटे छोटे झरे आहेत, पाझर आहेत. हा समोर जो दिसतोय तो जुना वासोटा किल्ला. आणि त्याच्यासमोर दिसणारे हे सगळे बेला कडे, सह्याद्रीचं रौद्र रूप. आणि इथंच
इको पॉईंटसारखा महाबळेश्वरच्या साधारण 1.5 सेकंदाच्या फरकाने इको परत रिबाउन्स होतो. हा समोरचा जो दिसतोय पॉईंट तो कडेलोट पॉईंट म्हणून ओळखला जातो. आणि त्याच्यासमोर हे जुना वासोटा ज्याचं वरचं टोकावरती बालेकिल्ल्याचं बांधकाम दिसतंय. बांधीव तट बुरुज पण दिसतोय. आणि हा दिलेला आवाजाचा इको. समोरून आजीने खूप मोठं धाडस केलंय. फक्त जरा लवकर यायला हवं होतं, घाम कमी आला असता. आणि आजींच्या सोबत एक ज्युनियर इथं ट्रॅफिक जॅमची सिच्युएशन तयार झालेली आहे. गडावरती उशिरा चढाई करणारे काही पर्यटक म्हणजे सकाळी लवकर आले होते ते परतीच्या मार्गावरती क्रॉसिंग व्हायला लागलेलं आहे. रस्ता निमुळत असल्यामुळे एकमेकांना कॉपरेट करत जावं लागणार आहे. खरं सांगा अजून 10 मिनिटात नाही शक्य. 25-30 मिनिट आहे. आता साधारण 2 वाजत आले आहेत आणि निघाल्यापासून मी 40% जास्त अंतर कव्हर केलं आहे. हा तटाचाच भाग होता पूर्वीचा. आणि साधारण 2 वाजता अंधार पडायला सुरुवात झाल्यासारखं वातावरण झालं आहे. म्हणून 3 वाजण्याच्या आत गडावरून सर्वांना खाली येण्यासाठी सूचना दिल्या जातात. आणि शेवटची बोट 5 वाजता गडावरनं पाण्यातून निघते बाहेर. वेलींची गुंफण एकात एक आणि पूर्ण जाळच तयार झालं आहे. BSc बॉटनी मुलांच्या अभ्यासक्रमामध्ये असलेलं जिम्नोस्पर्मचं एक्झाम्पल निटम हा त्याचा वेल की ज्याचा बुंदा जरी वेली वर्गात असेल तरी खूप मोठा असतो. यावर येणारे बिया की ज्यांच्यावरती कवच नसते आणि जिम्नोस्पर्म जरी असला तरी याची पानं अपवादात्मक रीतीनं साधी पानं असतात. हा सगळा त्याचाच भाग आहे की जे जिम्नोस्पर्म समुद्र सपाटीपासून 1200 फूट उंचीवरती सापडतं. आम्ही वासोटा ट्रेक करून आलो
आणि ही आमचे सवंगडी, सोबत आमचे रामचंद्र नाना काशीत की ज्यांच्या बोटीने आम्ही आलो होते. आणि सगळ्यांचे चेहरे आता बघण्यासारखे झालेत सकाळपासून. महादेवाची पिंड खाली असल्यामुळे खाली उतरताना डोकं सांभाळून वाकून यावं लागत आहे. गुहा सदृश्य मार्ग आहे, पण लाईटची व्यवस्था केल्यानं भाविकांची पर्यटकांची अडचण नाही काही झाली. आणि हा रस्ता येण्याचा वेगळा आणि जाण्याचा वेगळा असल्यामुळे बरीच गैरसोय टळली आहे. संगमरवरी पिंड बरीच मोठी आहे. हा येण्याचा मार्ग, हा मेडिटेशनसाठी थोडा विश्रांती घेण्यासाठीचा कक्ष. दर्शनानंतर इकडून बाहेर पडता येते. याची उंची मात्र जास्त आहे. स्थानिक त्याचबरोबर बाहेरून आलेले पर्यटक सुद्धा इथं आवर्जून येतात. शिवसागरच्या जलाशयाच्या शेजारीच रम्य परिसर मंदिराचा.